हॅलो फ्रेंड्स, आपण आय-पी-सी पाहत आहोत. आय-पी-सी मध्ये काल आपण एक नवीन टॉपिक सुरू केला आहे, जनरल एक्सेप्शन सेक्शन 76 टू 106. या टॉपिक मध्ये काल आपण काही पार्ट पाहिला, ज्यामध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट, ज्युडिशियल ऍक्ट, ऍक्सिडेंट, ऍक्ट ऑफ नेसेसिटी, ऍक्ट बाय चिल्ड्रन इथपर्यंत आपण काल बघितला. त्यानंतर आज आपण त्याच्या पुढचा काही भाग पाहणार आहोत आणि उद्या आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा शेवटचा त्यातला भाग पाहणार आहोत. आज आपण सेक्शन 84 ते 95 एवढा पार्ट आज आपण पाहणार आहोत आणि 96 टू 106 जो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. सो आपण सेक्शन 70 आता जास्त वेळ न घालवता आपण पुढचा पार्ट चालू करूया. पुढचा पार्ट आहे म्हणजे ऍक्ट बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. इथे मी लिहून घेतो, ऍक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड सेक्शन 84. अनसाउंड माइंड पर्सन एखाद्या वेड्या व्यक्तीने, जो की अनसाउंड माइंड पर्सन आहे, अशा व्यक्तीने एखाद्याचा खून केला तर जनरल एक्सेप्शन खाली त्याला हे देण्यात आले, त्याला जनरल एक्सेप्शन खाली अनसाउंड माइंड पर्सनला घेतलेलं आहे आणि त्याने काही ऑफेन्स केला नाही असं कन्सिडर करण्यात येतं. ओके, तर याचे काय काय पॉइंट आहे. आधी आपण सेक्शन 84 चं सेक्शन काय आहे, त्याची वर्डिंग कशी आहे ती बघूया. According to section 84, nothing is an offense which is done by person who at the time of doing it by reason of unsoundness of mind is incapable of knowing the nature of the act is incapable to knowing the nature of act or that he is doing what is either wrong or contrary to wrong contrary to law. ओके, आता या सेक्शन 84 चे आपण जरा इम्पॉर्टंट पॉइंट्स काढूया आणि ते डिस्कस करूया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एखादं एक्झाम्पल वगैरे बघूया, जेणेकरून आपल्याला हा सेक्शन 84 कळून येतो. तर हे जे इन्ग्रेडियंट इम्पॉर्टंट इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत, इसेन्शियल एलिमेंट्स या सेक्शन 84 मध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉइंट येतात. तर पहिला पॉइंट काय येतो तो म्हणजे ऍक्ट इज कमिटेड बाय अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. एखाद्या अनसाउंड माइंड पर्सनने ऍक्ट करणं गरजेचं आहे जर त्याला सेक्शन 84 चा बेनिफिट घ्यायचा असेल तर. ओके, त्यानंतर ऍट द टाइम ऑफ कमिटिंग अन ऍक्ट ही इज इनकॅपेबल टू नोइंग द नेचर ऑफ ऍक्ट. जी कृती ती व्यक्ती करत आहे, ती कृती जी काही तो करत आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी तो इनकॅपेबल पाहिजे. त्याचं माइंड इनकॅपेबल असणं गरजेचं आहे की तो जी कृती करतो ती बरोबर आहे की चूक आहे हे त्याला कळत नसेल आणि त्याने असा गुन्हा केलाय तर त्याला सेक्शन 84 चा बेनिफिट भेटतो. तर आपण शॉर्ट मध्ये सेक्शन सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट लिहून घेऊया. At the time of committing act, at the time of committing act ज्या वेळेला तो ऍक्ट करत आहे, ओके, त्यावेळेला काय he was incapable of knowing, he was
he was incapable of knowing the nature of the act. जो ऍक्ट तो कमिट करतो त्यावेळेला त्याचं तो इनकॅपेबल असला पाहिजे. तो जे करत आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे त्याला सतत विवेक बुद्धी त्याला नाही कळत आहे की आपण काय करत आहोत हे त्याला कळायला नाही पाहिजे. म्हणजे त्याला कळत नसेल की मी काय करतो आहे वगैरे. इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ ऍक्ट. जो काय ऍक्ट तो करत आहे तो काय आहे हे त्याला कळत नाहीये असा व्यक्ती. He was also incapable of knowing that he is doing what is either wrong or contrary to law. Third point, he was incapable of knowing that what he is doing and what is either wrong or okay. So सेक्शन 84 चा बेनिफिट 84 लागण्यासाठी एखाद्या व्यक्तीने जर का 84 सेक्शन आणि जनरल एक्सेप्शन मागितलं की मी 84 खाली ऍक्ट केलेला आहे त्यामुळे मी गुन्हा केला नाही असं कन्सिडर करण्यात यावं असं एखाद्याचं मत आहे. तर या तिन्ही कंडिशन त्या व्यक्तीने पूर्ण करणं गरजेचं आहे, कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर कोणत्या ऍक्ट इज कमिटेड बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. अनसाउंड माइंड पडते तर तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. ओके. ऍट द टाइम ऑफ कमिटिंग ऍक्ट ही वॉज इनकॅपेबल ऑफ knowing the nature of the act. ह्याच्यामध्ये हा पॉइंट मेन आहे. ऍट द टाइम ऑफ कमिटिंग ऍक्ट. ऍक्ट जेव्हा कमिट करतोय त्यावेळेला त्याला ही वॉज इनकॅपेबल. त्यावेळेला आपण काय करत आहे हे त्याला माहित आहे. त्याची सतत विवेक बुद्धी त्या टायमाला तो इनकॅपेबल द नोईंग द नेचर ऑफ द ऍक्ट. त्यावेळेला आपण काय करत आहे हे त्याला माहित कळत नसेल. ओके. त्या टायमाला ऍक्ट कमिट केला आणि त्यानंतर तो अनसाउंड माइंड झाला तर त्याच्यावर जे ट्रायल चालणार त्याने ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल आणि त्याला सेक्शन 84 चा 84 लागणार नाही त्याला. ओके. म्हणजे ज्या वेळेला तो ऍक्ट कमिट केलाय त्यावेळेला तो अनसाउंड माइंड असणं गरजेचं आहे. थर्ड काय होतं, ही वॉज इनकॅपेबल ऑफ नोईंग दॅट व्हॉट ही इज डुईंग व्हॉट इज इदर रॉंग और कॉन्ट्ररी टू द रॉंग. तो ऍक्ट कमिट करतोय आणि तो म्हणजे ज्यावेळेला ऍक्ट करत आहे त्यावेळेला तो इनकॅपेबल नोईंग द नेचर ऑफ द ऍक्ट. त्याला ऍक्ट काय करत आहे हेच त्याला माहित नसेल. बरोबर. तर थर्ड पॉइंट काय सांगतो म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड आहे, ह्याच्याच रिलेटेड आहे. ही वॉज इनकॅपेबल ऑफ नोईंग दॅट व्हॉट ही इज डुईंग व्हॉट इज इदर रॉंग और कॉन्ट्ररी टू द रॉंग, कॉन्ट्ररी टू लॉ. तर तो इनकॅपेबल आहे म्हणून हा ऍक्ट करतोय आणि जो ऍक्ट करतोय जी व्यक्ती तो ऍक्ट करतो आहे तो ऍक्ट रॉंग आहे की कॉन्ट्ररी टू लॉ आहे हे त्याला कळत नसेल तर त्याला सेक्शन 84 खाली ऍक्ट सेक्शन 84 जो आहे ऍक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड कळला तो सेक्शन 84 खाली येईल आणि त्याने नो ऑफेन्स कोणताही ऑफेन्स केलेला नाहीये असं कन्सिडर करण्यात येईल. ओके. सो हा झाला सेक्शन 84. सेक्शन 85 बघूया. मी हे पुसून घेतो. ओके.
सो आपण नेक्स्ट सेक्शन बघूया. ऍक्ट ऑफ इंटॉक्सिकेटेड पर्सन. एखादा दारू पिऊन व्यक्ती आहे आणि त्याने एखादा गुन्हा वगैरे केला. इंटॉक्सिकेटेड म्हणजे दारू पिऊन वगैरे आपण म्हणतो ना झिंगणे. इंटॉक्सिकेटेड दारू पिऊन असलेला व्यक्ती, तर त्याने एखादा गुन्हा केला तर त्याला जनरल एक्सेप्शन अंडर सेक्शन 85 खाली त्याला जनरल एक्सेप्शन मध्ये घेतलं आहे. म्हणजे दारू पिऊन एखाद्याने गुन्हा केला तर त्याला जनरल एक्सेप्शन खाली त्याने गुन्हा केला नाही असं कन्सिडर करण्यात येतं. ओके, या सेक्शनचं एकदा आपण वर्डिंग बघूया काय. According to section 85, nothing is an offense which is done by person who at the time of doing it by reason of intoxication. Intoxication मुळे पुढे काय, incapable of knowing the nature of act or that he is doing what is either wrong or contrary to law, provided that the thing which intoxicated him was administered to him without his knowledge or against his will. ओके, सो आता हे काय आहे ते आपण बघूया. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट काय आहेत वन बाय वन आपण बघूया आणि ते डिस्कस करूया. पहिलं काय, दॅट द पर्सन वॉज अंडर इंटॉक्सिकेशन. पर्सन वॉज इंटॉक्सिकेशन मध्ये असणं गरजेचं आहे. अंडर इंटॉक्सिकेशन म्हणजे दारू पिऊन असणं गरजेचं आहे वगैरे. when the person was under intoxication he has committed an act. person at the time of अंडर इंटॉक्सिकेशन म्हणजे दारू पिऊन असताना त्याने तो ऍक्ट कमिट करणं गरजेचं आहे. ओके, थर्ड पॉइंट काय सांगतो की पर्सन वॉज इनकॅपेबल तो इनकॅपेबल आहे काय, ऑफ नोईंग दॅट he was doing what was either wrong contrary to law. Person was incapable of knowing that he had doing what was either wrong or contrary to law. म्हणजे तो अंडर इंटॉक्सिकेशन म्हणजे दारू पिऊन असल्यामुळे त्याला नॉलेज नाही, तो जो ऍक्ट करत आहे तो रॉंग आहे किंवा कॉन्ट्ररी टू लॉ आहे. ओके, आणि चौथा पॉइंट आहे दॅट द पर्सन वॉज इनकॅपेबल ऑफ नोइंग दॅट ही वॉज डुईंग person was incapable of knowing the nature of the act because of intoxication.
ओके. Person was incapable of knowing because of intoxication. ओके, सो हे चार पॉइंट आहेत बघा. पर्सन वॉज अंडर इंटॉक्सिकेशन, पर्सन कमिटेड अन ऍक्ट ॲट द टाइम ऑफ ही वॉज अंडर इंटॉक्सिकेशन, म्हणजे ज्या वेळेला तो इंटॉक्सिकेटेड आहे, दारू पिऊन आहे, त्याच टाइमाला त्याने तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. पर्सन वॉज इनकॅपेबल ऑफ नोइंग दॅट ही वॉज डुईंग व्हॉट वॉज इदर रॉंग और कॉन्ट्ररी टू लॉ, म्हणजे तो जो ऍक्ट करत आहे तो रॉंग आहे राईट आहे याबद्दल त्याला काही कळत नसेल त्या टायमाला. पर्सन वॉज इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ द ऍक्ट बिकॉज ऑफ इंटॉक्सिकेशन. इंटॉक्सिकेशन असल्यामुळे त्याला जो आपण ऍक्ट करत आहोत तो कसा आहे काय आहे हे तो त्याला कळत नसेल. आणि लास्ट एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जे वरती आपण प्रोव्हाइडेड दॅट च्या पुढे जी लाईन वाचली त्याचाच हा पॉइंट आपण करूया. एक की इट वॉज नॉट बी व्हॉलंटरीली, पॉइंट कसा बघा, दॅट द थिंग विच इंटॉक्सिकेटेड हिम वॉज गिवन टू हिम विदाउट हिज नॉलेज और अगेंस्ट हिज विल. इट मस्ट नॉट बी व्हॉलंटरीली. ओके. Thing which intoxicated him was given him without his given to without knowledge or against his will. सो ह्या पाच कंडिशन आहेत त्या फुलफिल करणं गरजेचं आहे. ऍक्ट ऑफ इंटॉक्सिकेटेड पर्सन आपण बघत आहोत सेक्शन 85. पर्सन वॉज अंडर इंटॉक्सिकेटेड, त्याने दारू पिऊन वगैरे असणं गरजेचं आहे. पर्सन कमिटेड अन ऍक्ट ॲट द टाइम ऑफ ही वॉज अंडर इंटॉक्सिकेशन, ज्या टायमाला तो दारू पिऊन वगैरे आहे अशा टायमाला त्याने तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. पर्सन वॉज इनकॅपेबल ऑफ नोइंग दॅट ही हॅज डुईंग व्हॉट वॉज इदर रॉंग और कॉन्ट्ररी टू लॉ. जो ऍक्ट करत आहे तो कायदेशीर म्हणजे बरोबर आहे की चूक आहे याचं त्याला म्हणजे तो त्या माइंड मध्ये असतं का त्याला चुकीचं आहे बरोबर आहे हे त्याला कळत नसते. ओके. पर्सन वॉज इनकॅपेबल ऑफ नोइंग द नेचर ऑफ द ऍक्ट बिकॉज ऑफ इंटॉक्सिकेशन, त्याला त्याचं नेचरच कळत नसेल. तो जो ऍक्ट करत आहे तो जो गुन्हा करत आहे त्याचं
त्याला जो काही तो ऍक्ट वगैरे कमिट करत आहे त्याचं त्याला तो काय करतो हेच त्याला कळत नसेल. आणि थिंग विच इंटॉक्सिकेटेड हिम वॉज गिवन टू हिम विदाउट नॉलेज और अगेन्स्ट हर विल. सॉरी इथे विदाउट हिज नॉलेज और अगेन्स्ट हिज विल, त्याच्या इच्छेविरुद्ध आणि त्याचे जर कोणतेही नॉलेज नसताना एखाद्याने त्याला म्हणजे दारू पाजली पाहिजे वगैरे असं त्याने स्वतः दारू पिली आहे आणि जाताना मारताना नंतर म्हणतो ना मी सेक्शन 84 खाली होतो इंटॉक्सिकेशन वगैरे, तर त्याला गुन्हा मानता येईल. पण विदाउट हिज नॉलेज वगैरे आहे. आता एखाद्याने सेक्शन वाचला 84 85, अरे हा दारू पिऊन एखादा गुन्हा केला तर गुन्हा होत नाही. मग घेतली दारू पिली आणि मग मारायला गेला आणि बोलला नाही मी 85 खाली मी इंटॉक्सिकेशन होतो, तर नाही. कारण ह्याला हे प्रोव्हाइडेड असे क्लॉज जोडलेला आहे पुढे की थिंग विच intoxicated him was given to him without his knowledge or against his will. त्याच्या म्हणजे त्याने व्हॉलंटरीली घेणं गरजेचं नाही, त्याला कोणीतरी म्हणजे given to him without his knowledge or against his will, त्याच्या इच्छेविरुद्ध वगैरे कोणीतरी ते नंतर त्याने तो हा ऍक्ट करणं गरजेचं आहे. जर त्याने व्हॉलंटरीली समजा स्वतः पिऊन नंतर तो ऍक्ट करायला कमिट केला, ऍक्ट करायला गेला गुन्हा करायला, तर त्याला सेक्शन 85 अप्लाय होणार नाही. ओके, आपण नेक्स्ट हे मी पुसून घेतो. मग आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. सो आपण नेक्स्ट पार्ट बघत आहोत. आता आपण मग आपण इंटॉक्सिकेटेड पर्सन हे बघितलं. आता कन्सेंट सेक्शन 87 to 94 आपण डिस्कस करणार आहे. तर सेक्शन 87 काय सांगतो बघा, नथिंग इज एन ऑफेन्स विच इज नॉट इंटेंडेड टू कॉज डेथ और ग्रीवियस हर्ट और विच इज नॉट नोन टू कॉज डेथ और grievous hurt if done in good faith with express or implied consent of a person who has consented to take risk of a harm. ओके, ह्याचे आता आपण इम्पॉर्टंट इसेन्शियल पॉइंट बघूया काय काय. तर कंडिशन फॉर सेक्शन 87, फर्स्ट कंडिशन इज दॅट ऍक्ट नॉट इंटेंडेड और नॉट नोन टू कॉज डेथ और ग्रीवियस हर्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जो काही ऍक्ट कमिट केलाय त्याच्या मागे त्याचं इंटेन्शन असतं कामा नये की ह्याची डेथ करूया, ह्याला ग्रीवियस हर्ट करूया, असं त्याचं इंटेन्शन असतं कामा नये. सेकंड पॉइंट काय सांगतो बघा, ऍक्ट इज डन इन गुड फेथ. त्याचं इंटेन्शन चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे गुड फेथ मध्ये त्याने इंटेन्शन करणं गरजेचं आहे. कोणताही असं म्हणजे वाईट हेतू दुष्ट हेतू त्यामध्ये ते असता कामा नये. गुड फेथ मध्ये तो ऍक्ट करणं गरजेचं आहे. थर्ड इज ऍक्ट इज डन विथ द कन्सेंट ऑफ अ पर्सन हु इज अबोव 18 इयर ऑफ एज. 18 वर्षापेक्षा जो व्यक्ती कन्सेंट देत आहे तो 18 वर्षापेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. 18 वर्षापेक्षा त्याचं वय जास्त असणं गरजेचं आहे. आणि कन्सेंट मे बी एक्सप्रेस और इम्प्लाइड. कन्सेंट एक्सप्रेस देखील असू शकते किंवा इम्प्लाइड, दोन्ही कन्सेंट. आणि पर्सन कन्सेंटेड फॉर रिस्क ऑफ हार्म. ओके, असे 5 कंडिशन्स यामध्ये दिलेले आहेत. आपण या सेक्शन 87 चे एक एक्झाम्पल बघूया. एक सेकंड ना. सेक्शन 87 चं आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. A and Z agree to fence with each other for amusement. This agreement implied the consent of each to suffer any harm which in the course of such fencing may be caused without foul play, and if A playing fairly hurts Z, A commits no offense. Okay, म्हणजे समजा A आणि B आहे, A आणि B आहेत, दोन व्यक्ती आहेत.
तसं तलवारबाजी म्हणतो ना आपण, तलवारबाजी करतायत. बी हे दोघं 18 वर्षापेक्षा मोठे आहेत आणि ते तलवारबाजी करत आहेत. तर तलवारबाजी करत असताना हे तलवारबाजीचा एक खेळ असतो बघा, ते खेळतात आणि त्यामध्ये ए ची पण कन्सेप्ट आहे आणि बी ची पण कन्सेप्ट आहे. समजा ते खेळता खेळता बी ला लागली तलवार आणि त्याला इथंच लागलं. ओके, तर ते काय झालं, हर्ट झालं, बरोबर. तर बी ने म्हणायचं का तू मला हर्ट केलं, आता मी तुझ्यावरती गुन्हा टाकतो? तर नाही. किंवा ग्रीवियस हर्ट झालाय, मला एवढं लागलंय तर मी आता तुझ्यावरती गुन्हा टाकतो? नाही. तुमच्या दोघांची कन्सेंट होती, तुम्ही 18 वर्षापेक्षा मोठे होतात, त्यामुळे ही जी तुम्ही तो ऍक्ट केलाय त्याखाली ए ला अंडर सेक्शन 87 खाली त्याने कोणताही ऑफेन्स केलेला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. त्यानंतर आपण सेक्शन 87 झालं. आता यापुढे जाऊन आपण सेक्शन 88 बघूया. एक सेकंड हे पुसतो. सो आपण आता कन्सेंट मधला सेक्शन 88 हा भाग बघूया. तो काय सांगतो बघा आपल्याला, वर्डिंग बघूया आपण. नथिंग इज एन ऑफेन्स विच इज नॉट इंटेंडेड टू कॉज डेथ इफ डन इन गुड फेथ फॉर द बेनिफिट ऑफ अ पर्सन विथ और विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन. म्हणजे कसं आहे, या या ठिकाणी काय झालंय की 88 खाली डॉक्टरांना प्रोटेक्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे, समजा गाडी, एखादा डॉक्टर रस्त्याने जात आहे, तिकडून त्याने बघितलं की रस्त्यावर एखादा माणूस त्याचा कोणतरी खून करून गेला आहे आणि तो असा जिवंत आहे, पण तो काही बोलू शकत नाही वगैरे. आणि ह्या डॉक्टरने काय केलं, आपली जी गाडी होती त्याच्यामध्ये त्याला ठेवलं वगैरे आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला. तर आणि हॉस्पिटलला तो कन्सेंट देण्याची म्हणजे ऑपरेशन करण्याची वगैरे त्याची काही संमती घेण्याची त्याला बोलता पण येत नसेल, तर अशा वेळेला त्याने डायरेक्ट त्याचं ऑपरेशन करायला गेला. त्याचा हेतू होता की ह्याला आपण वाचवायचं आता, असं डॉक्टरांचा हेतू होता. म्हणून त्यांनी त्याला घेतलं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये असताना ऑपरेशन करताना चुकून त्याची डेथ झाली. तर अशा वेळेला त्याचे नातेवाईकांनी असं नाही म्हणायचं तुम्ही डेथ केली, तुम्ही का त्याला इकडे आणलं, तुम्ही काय हे केलं, आमची संमती तुम्ही घेतली नाही, तर असं करायचं नाही. त्याच्यासाठी 88 खाली डॉक्टरांना प्रोटेक्शन दिले. ह्याचा आता आपण बघा, नथिंग इज अन ऑफेन्स, ऑफेन्स होणार नाही कधी, विच इज नॉट इंटेंडेड टू कॉज डेथ. डेथ करायचं त्याचं इंटेन्शन, जसं की डॉक्टरचं डेथ करायचं कोणत्याही प्रकारचं तिथे इंटेन्शन नव्हतं. आपण एक्झाम्पल बघितलं आता, त्याच्यामध्ये डॉक्टरांचं डेथ करायची, त्याला मारण्याचं कोणत्याही प्रकारचं इंटेन्शन नव्हतं. नॉट इंटेंडेड टू कॉज डेथ इफ डन इन गुड फेथ. जो काही ते ऍक्ट कमिट करतात ते गुड फेथ मध्ये करतात, त्यांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून तो ते ऍक्ट कमिट करत आहेत. फॉर द बेनिफिट ऑफ दॅट पर्सन, जो व्यक्ती आहे त्याच्या बेनिफिट करिता ते हा ऍक्ट करत आहेत. विथ और विदाउट कन्सेंट ऑफ दॅट पर्सन, म्हणजे विथ और विदाउट दॅट पर्सन कन्सेंट. आता जो व्यक्ती एकदम सिरियस आहे तर त्याची कन्सेंट तर ते घेऊ शकत नाहीत ना डॉक्टर, कारण त्याला बोलता पण येत नाही, बेशुद्ध आहे तो आणि कधीही तो मरू शकत असेल. तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी गुड फेथ मध्ये डॉक्टरांनी त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं आपल्या, आणि ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात आणलं, त्याची ट्रीटमेंट करतात. पण एक तो फारच सिरियस असल्या कारणाने त्याची डेथ झाली, तर त्याला डॉक्टर जबाबदार नाही. या सेक्शन खाली, सेक्शन 88 खाली अशा प्रकारे सेक्शन 88 मध्ये डॉक्टरांना प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. ओके, त्यानंतर येतो तो म्हणजे सेक्शन 89, ऍक्ट डन विथ द कन्सेंट ऑफ लॉफुल गार्डियन. जे काही लॉफुल गार्डियन असतात त्यांची कन्सेंट घेऊन जर का एखाद्याने ऍक्ट केला तर ऑफेन्स, त्या व्यक्तीने कोणताही ऑफेन्स केलेला नाही असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे मायनर व्यक्तीची तुम्ही कन्सेंट घेऊ शकत नाही. ओके, 18 वर्षापेक्षा खालील जी काही व्यक्ती आहे त्या मायनर व्यक्तीची कन्सेंट तुम्ही घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचे जे काही लॉफुल गार्डियन आहेत, आई वडील, त्यांची तुम्हाला कन्सेंट घेणं गरजेचं असतं. याचं वर्डिंग बघूया आपण काय.
Nothing is an offense which is done in good faith for the benefit of a child below 12 year. 18 आहे, 12 वर्ष इथं दिलंय. माहिती इथं एज 12 year. Okay. Of age or person of unsound mind with the consent of lawful guardian. Sorry. 18 वर्षाखालील एखादी व्यक्ती आणि जो पर्सन अनसाउंड माइंड पर्सन आहे, ज्याला म्हणजे अनसाउंड माइंड पर्सन आहे. आपण अनसाउंड माइंड जो 84 डिस्कस केला त्यामध्ये आपण ते डिटेल मध्ये बघितलं आहे. तर मायनर पर्सन आहे ज्याचा एज 12 वर्षाखालील आहे आणि अनसाउंड माइंड एखादा व्यक्ती आहे, अशा वेळेला तुम्ही त्यांची कन्सेंट घ्यायची नाही, तर त्याचे जे लॉफुल गार्डियन आहेत आई वडील त्यांची तुम्ही कन्सेंट घ्यायची. आणि त्यांची कन्सेंट घेतल्यानंतर जर तुम्ही एखादा ऍक्ट कमिट केला आणि तो कमिट करते वेळी जर का त्यांची डेथ झाली तर त्याला ती व्यक्ती जबाबदार असणार नाही. थोडक्यात यामध्ये देखील डॉक्टरांनाच हे केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की ए हा डॉक्टर आहे, बरोबर. ए हा डॉक्टर आहे, त्यांनी आणि बी हा 12 वर्षापेक्षा आधी 10 वर्ष याचं वय आहे, बरोबर. तर आणि हा सिरियस आहे, तर याची संमती घ्यायची नाही की बाबा तुझं ऑपरेशन करावं लागेल. याच्या लॉफुल गार्डियनची संमती घ्यावी लागते की बाबा तुम्हाला ऑपरेशन द्यायचं, ऑपरेशन वगैरे करावं लागेल. आणि जर का त्यांची संमती घेतल्यानंतर ए कडून याची डेथ झाली तर एने कोणताही ऑफेन्स केला नाही, कारण तो ऍक्ट इन गुड फेथ विथ द कन्सेंट ऑफ हिज लॉफुल गार्डियन. लॉफुल गार्डियनची कन्सेंट घेऊन त्याने हा ऍक्ट केलेला आहे. ओके. हा झाला आपला सेक्शन 88. आपण एक्झाम्पल थ्रू ते पाहत आहोत. सो सेक्शन 89 सॉरी हा झाला. सेक्शन 91 काय सांगतो बघा की एक्सक्लुजन ऑफ सर्टन ऍक्ट विच आर इंडिपेंडेंट ऑफेन्स. द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 87, 88, 89 आर नॉट ऍप्लिकेबल टू सर्टन ऍक्ट विच आर इंडिपेंडेंट ऑफेन्स. ओके. इन सेक्शन 89 हा जनरल आहे, 91 सॉरी सेक्शन 91 हा जनरल आहे. त्यानंतर येतो सेक्शन 90 व्हेन कन्सेंट इज नॉट व्हॅलिड. आता आपण कन्सेंटचा टॉपिक बघतोय, तर व्हॅलिड कन्सेंट असणं गरजेचं आहे. कन्सेंट ही कायदेशीर कन्सेंट असली पाहिजे. तर कधी असं म्हणता येईल की ही कन्सेंट व्हॅलिड नाहीये, तर त्याचे 5 टाइप दिलेले आहेत. एक म्हणजे गिवन अंडर फिअर ऑफ इंजुरी. त्यानंतर गिवन बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड और चाइल्ड. समजा तुम्ही अनसाउंड माइंड पर्सनची किंवा जो चाइल्ड आहे तो 12 वर्षाच्या आतील आहे याची जर तुम्ही कन्सेंट घेतली तर ती इल्लीगल कन्सेंट असं कन्सिडर करण्यात येईल. त्यानंतर गिवन बाय पर्सन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इंटॉक्सिकेशन. दारू पिलेल्या व्यक्तीची जर तुम्ही कन्सेंट घेतली आणि त्या कन्सेंट नुसार जर तुम्ही उद्या एखादा ऍक्ट केला तर ती कन्सेंट व्हॅलिड कन्सेंट कन्सिडर करण्यात येणार नाही. आणि त्या कन्सेंटने जर का त्या व्यक्तीची डेथ झाली तर तुम्ही ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. ओके. सो जबाबदारी अशी आहे की तुमची कन्सेंट ही तुम्ही जी कन्सेंट घेत आहे ती व्हॅलिड कन्सेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य माणसाकडून तुम्ही कन्सेंट घेणं गरजेचं आहे. एखादा अनसाउंड माइंड पर्सन आहे आणि सॉरी अनसाउंड माइंड पर्सन आहे आणि त्याच्याकडून तुम्ही कन्सेंट घेताय तर ती व्हॅलिड कन्सेंट नाही. एखादा मुलगा आहे जो 10 वर्षाचा आहे त्याच्याकडून तुम्ही कन्सेंट घेताय तर ती देखील व्हॅलिड कन्सेंट नाही. दारू पिऊन एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडून कन्सेंट घेताय तर ती व्हॅलिड कन्सेंट नाही. त्यानंतर अजून इफ इट इज गिवन अंडर मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट. चुकीच्या फॅक्ट्स वगैरे तुम्ही त्यांना सांगून त्यांची कन्सेंट मिळवत असाल तर ती देखील व्हॅलिड कन्सेंट नसणार. असे 4-5 पॉइंट व्हॅलिड कन्सेंट बद्दल आपल्याला सांगितलेले आहेत. त्यानंतर वेदर ब्रीच ऑफ प्रॉमिस ऑफ मॅरेज नाही हे जाऊ दे. सेक्शन 90 झाला. त्यानंतर सेक्शन 93 बघूया. सेक्शन 91 सेक्शन 92 जो आहे तो आपण मागे कव्हरच केलाय. 88 सेक्शन 88 बघते वेळेस आपण सेक्शन 92 क्लब करून घेतलेला आहे, ते मला सांगायचं राहून गेलं. आणि सेक्शन 91 जो आहे तो एक्सक्लुजन ऑफ सर्टन ऍक्ट जो की मी मगाशी सांगितला तो आहे. तो सोपाच आहे, तुम्ही वाचलं किंवा तुम्हाला कळेलच. त्याच्यानंतर कन्सेंटचा सेक्शन 90 झाला. त्यानंतर सेक्शन 93 आहे तो म्हणजे कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ.
Okay, so nothing is an offense if any harm is made due to communication made in good faith. सेक्शन 93 काय सांगतो बघा. जर का आता एखादे डॉक्टर आहेत, त्यांनी एखाद्या व्यक्तीचा चेकअप केला, ओके, त्याचा रिपोर्ट वगैरे बघितला आणि त्यांनी त्यांना सांगितलं किंवा काय झाले, मला पेशंटने विचारलं काय झाले मला सांगा, तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की सॉरी तुम्हाला असा डिसीज झालाय, तर तुम्ही 2 महिने तुमची लाईफ आहे, त्यानंतर तुमची डेथ होणार. आणि ऑन द स्पॉट त्याची त्या ऐकून त्या माणसाची ऑन द स्पॉट डेथ झाली. तर तर काय डॉक्टरांनी त्याला मारलं किंवा असं कसं सांगितलं असं त्यांच्या नातेवाईकांनी म्हणायचं का, की तुम्ही त्यांना नको सांगा. की डॉक्टरची ही लॉफुल ड्युटी आहे, जे आहे ते त्या पेशंटना सांगणं. तर सेक्शन 93 खाली त्या डॉक्टरांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे की कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ, म्हणजे जे काही त्यांनी डॉक्टरांनी कम्युनिकेशन केलं ते गुड फेथ मध्ये सांगितलेलं आहे. त्याला खरंच तुमचा रिपोर्ट असा आलाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे. उगाच त्यांचं काही वाईट हेतू किंवा काय नव्हतं, गुड फेथ, त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं. ओके, तर नथिंग इज अन ऑफेन्स, ऑफेन्स होणार नाही इफ एनी हार्म इज मेड, कोणतीही हार्म वगैरे झाली ड्यू टू कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ. कम्युनिकेशन, तर ते कम्युनिकेशन हे गुड फेथ मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर सेक्शन 94 काय येतो, ऍक्ट डन अंडर इन्स्टंट फिअर ऑफ डेथ. ओके, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ पर्सन अंडर इन्स्टंट फिअर ऑफ डेथ एक्सेप्ट मर्डर और ऑफेन्स अगेंस्ट डेथ पनिशेबल विथ डेथ सेंटेन्स. ओके, परत एकदा आपण हा वाचूया. ऍक्ट डन अंडर इन्स्टंट फिअर ऑफ डेथ. Okay, nothing is an offense which is done by person under instant fear of death except murder or offense against death punishable with death sentence. म्हणजे fear of death जर का असेल, act done under instant fear of death. ओके, सेक्शन 94 याचा आपण एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला हा सेक्शन 94 जो आहे तो आपल्याला कळेल. एक एक्झाम्पल बघूया आपण. एक सेकंड. सो सेक्शन 87 अँड टू 94 आपण बघतोय. त्यामध्ये आपण सेक्शन 94 लास्ट सेक्शन बघतोय आता. ऍक्ट टू विच पर्सन इज कंपेल्ड बाय थ्रेट, जो की मी सेम वर्डिंग म्हणजे सेक्शन 94 चं मी सांगितलं होतं. एक सेकंड. सेक्शन 94 ऍक्ट डन अंडर इन्स्टंट फिअर ऑफ डेथ. तर त्याचं आपण एक्झाम्पल घेऊया बोललो होतो. सो तर फॉर एक्झाम्पल बघा, ए ही एक व्यक्ती आहे, बरोबर. ओके, आणि त्याला एखाद्याने फिअर दाखवली, तू बी ला जाऊन मार. ओके, ए ला सी ने काय सांगितलं बघा, सी ने ए ला सांगितलं की तू जाऊन बी ला मार, नाहीतर मी तुझा हात तोडीन. ओके, एक्झाम्पल म्हणून तुम्ही गृहीत धरा, नाहीतर मी तुझा हात तोडून टाकेन. म्हणजे याच्या हातामध्ये वगैरे असं चाकू वगैरे आहे, आता तो मी तुला हात वगैरे तोडून टाकेल, तू जाऊन बी ला मार. आणि ए गेला आणि बी ला मारलं, त्याने फक्त मारायला सांगितलं, मारून टाकायला नाही. बी ला जरा मार वगैरे, म्हणजे जेणेकरून त्याला बुक्या बिक्या मारून टाकायला नाही सांगितलं, फक्त काय बोलले की मार तू त्याला. तर बी ने आणि ए ने येऊन बी ला मारलं, तर ए ने काही ऑफेन्स केलेला नाहीये असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, एक्सेप्ट मर्डर अँड ऑफेन्स पनिशेबल अगेन्स्ट द स्टेट पनिशेबल विथ डेथ. फक्त जर का ए ला सांगितलं की जाऊन तू बी चा मर्डर कर, ओके, नाहीतर मी तुला मारीन, ओके, मी तुला मारून टाकीन, जा तू बी चा खून कर,
असं जर आणि ए गेला आणि काढला आणि खून करून टाकला बी, तर ए ला पनिशमेंट होईल. जरी त्याला ह्याने जरी सीने जरी ह्याला सांगितलं असेल इन्स्टंट फिअर ऑफ इंजुरी किंवा इन्स्टंट फिअर ऑफ डेथ असेल, सीने याला घाबरवलंय किंवा सीने याला गन पॉइंट वर ठेवलंय आणि सांगितलं जा तू बी ला जाऊन मार, बी ला जाऊन तू मारून टाक, आणि ए ने जर बी ला मारलं तर ए ने ऑफेन्स केलाय असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर का गन पॉइंट वर जरी असाल तरी तुम्हाला कोणी सांगितलं की तू बी ला जाऊन मार, तर तुम्ही मारू शकत नाही, तुम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे सी ने ए ला गन पॉइंट वर ठेवले आणि सांगितलं की जा तू बी चा मार, नाही मी तुला मारून टाकेन, आणि ए गेला आणि त्याने बी ला मारून टाकलं. डायरेक्ट बी ने त्याच्या खिशातली गन काढली आणि ए ने त्याच्या खिशातली गन काढली आणि बी ला मारून टाकलं. तर ए हा सेक्शन 94 चा बेनिफिट घेऊ शकत नाही. म्हणजे ए ने जर का बी ला मारलं, फक्त मारून टाकलं नाही पण हातापायावर जर असं मारलं, फटके बिटके दिले, तर ए सेक्शन 94 चा बेनिफिट घेईल. की तो काय म्हणेल ए की मला बी ला काय मारायचं नव्हतं, पण सी ने मला गन पॉइंट वरती माझ्या बंदूक ठेवली, त्याने सी ने मला सांगितलं होतं की तू जाऊन बी ला मार, म्हणून मी गेलो आणि बी ला मारलं. असं जर सेक्शन 94, मग सेक्शन 94 खाली ए ने कोणताही ऑफेन्स केला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. पण जर सी ने ए ला सांगितलं तू जाऊन बी ला मारून टाक, गन दिली त्याच्याकडे आणि बोलली जा जा तू या गनने त्या बी ला मारून टाक, ए गेला, त्याने बी ला गन पॉइंट वर ठेवलं आणि बी ला मारून टाकलं, बी ऑन द स्पॉट मेला, तर या ठिकाणी ए ने ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे सेक्शन 94 तुम्हाला असं सांगतो की जर तुम्ही डेथ आणि एखादा ऑफेन्स असा जो स्टेटच्या अगेन्स्ट नाही, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट हे आपण पुढे बघणार आहोत, तर एखादा असा ऑफेन्स केला नाही ज्याला पनिशमेंट आहे डेथ सेंटेन्स, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट, म्हणजे ए ला सांगितलं जा बाबा तू हे, म्हणजे सी ने ए ला काय सांगितलं जा तू देशात जाऊन एक बॉम्ब ठेव आणि जा बॉम्ब ठेव आणि माणसं मरतील, तर ए ला पनिशमेंट होईल. कारण बॉम्ब ठेवणं याला आपल्या इथे शिक्षा. जसं की कसाब वगैरे, कसाबचं उदाहरण घ्या ना, सोपं सरळ कसाबचं उदाहरण, म्हणजे कसाबला कोणीतरी इन्स्टिगेट केलं की जा भाऊ तू हा ऍक्ट कर, कसा भारतात आला त्याने हा ऍक्ट कमिट केला, त्याच्यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. आता कसाबने जो ऑफेन्स केला तो ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट झाला. ओके, आपल्या देशाविरुद्धचा गुन्हा आहे त्याने केलेला. सो ए ला पनिशमेंट, ए असं नाही बोलू शकत, हा असं नाही बोलू शकत कसा फॉर एक्झाम्पल की मला ह्यांनी असं सांगितलं होतं म्हणून मी हे असं केलं नाही, तो ऑफेन्सच, हे आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं. सो सेम हे बी. सो तुम्हाला सेक्शन 94 कळालं असेल की तुम्ही दुसऱ्याने तुम्हाला मारून टाकायला सांगितलं आहे की मी तुला मारीन जर तू हा ऍक्ट केला नाही तर तुम्ही कोणताही ऍक्ट करू शकतो, ए हा करू शकतो. पण जर सी ने ए ला सांगितले तू जा आणि बी ची डेथ कर, तर बी ला ए ला सेक्शन 94 चं बेनिफिट घेता येणार नाही. एक्सेप्ट एक्सेप्ट मर्डर अँड ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट पनिशेबल विथ डेथ. म्हणजे डेथ आणि ऑफेन्स सिंपल. आता बघूया आपण हा सेक्शन 94. समजा एखाद्याला गन पॉइंट वर ठेवले की तू जा आणि एखाद्याची डेथ कर, तर त्याला सेक्शन 94 चा बेनिफिट भेटणार नाही. किंवा ए ला सांगितलं जा तू हा ऑफेन्स, म्हणजे ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट पनिशेबल विथ, स्टेट विरुद्ध त्याला एखादा ऑफेन्स करायला भाग पाडलं, त्याला आयपीसी मध्ये पनिशमेंट ही डेथ सेंटेन्स आहे
आणि एने जर का तसा ऍक्ट केला तर त्याला सेक्शन 94 चा बेनिफिट घेता येणार नाही. म्हणजे हे दोन ऑफेन्स सोडले आणि तुम्ही इतर कोणता जर ऑफेन्स केला तर तुम्हाला सेक्शन 94 चा बेनिफिट भेटेल. पण तुम्हाला कोणीतरी गन पॉइंटवर ठेवलाय आणि तुम्ही एखाद्याचा मर्डर केलाय, डेथ नाही मर्डर, एखाद्याचा मर्डर केलाय किंवा तुम्ही असा एक ऑफेन्स केलाय स्टेट विरुद्ध ज्याची पनिशमेंट ही डेथ सेंटेन्स आहे, हे या दोन पैकी तुम्ही एखादा ऑफेन्स केला तर तुम्हाला सेक्शन 94 चा बेनिफिट भेटणार नाही. अदरवाइज तुम्ही सेक्शन 94 चा बेनिफिट घेऊ शकतात की असं असं मला कोणीतरी गन पॉइंटवर ठेवतो म्हणून मी हा ऑफेन्स केला, तर या खाली सेक्शन 94 चा तुम्ही बेनिफिट घेऊ शकतात. एवढंच आपल्याला सेक्शन 94 सांगतोय. कन्सेंटचा टॉपिक इथं आपण कव्हर केला. एक शॉर्ट सेक्शन 95 आहे, तो एक सेक्शन 95 एक आहे शॉर्ट मध्ये, तो म्हणजे ऍक्ट एक सेकंड, हे कन्सेंटचे 87 to 94 तुम्हाला कळालेच असतील. काही जर का क्वेश्चन असेल तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगितलाच आहे तिथे कॉल करू शकता. हे मी आता पुसून घेतो. थोडा पेन खराब झालाय त्याच्यामुळे मी इथे लिहिले नाहीत पॉइंट. मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मगाशी सांगितले कन्सेंटचे, तर तेवढं जरा कन्सिडर करा. ते पेन खराब आहे सध्याला. तर ऍक्ट कॉजिंग स्लाइट हार्म आपण बघितलं. याचा अर्थ काय बघा, सेक्शन 95 चा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळून येईल. मंदिरामध्ये रांगा असतात बघा, त्यावेळेला व्यक्ती ये जा करतात, मंदिरामध्ये रांगा असतात आणि मंदिरामधून आपण जात आहोत आणि एखाद्याच्या खांद्याला आपण धक्का लागला किंवा पिक्चर बघून आपण बाहेर आलो थिएटर मधून, तर दुसरी एक गर्दी म्हणजे आपण पिक्चर बघून बाहेर येतो आणि बाकीच्या लोकांची आतमध्ये नवीन पिक्चर बघायला जाण्याची गर्दी असते. तर अशा वेळेला तुम्ही जात आहात आणि धक्का वगैरे लागला, ओके, तर लगेच बाजूच्याने तुम्हाला धक्का कसं काय मारतो, तर मी तुझ्यावर शिक्षा ऑफेन्स टाकतो काहीतरी, तर लगेच असं नाही करायचं. त्याला ऍक्ट कॉजिंग स्लाइट हार्म, काही त्याचं पहिली गोष्ट इंटेन्शन नव्हते पण नॉलेज नाही, हा स्लाइट हार्म झालाय, चुकून धक्का लागणं वगैरे आपण म्हणतो ना. तर अशा प्रकारे सेक्शन 95 ला एक्सेप्शन दिले, नाहीतर किती ऑफेन्स झाले असते हो. असा धक्का लागला म्हणून काही ऑफेन्स ठेवला असतो तर बापरे सगळ्यांनी टाकले असते ऑफेन्स. तर स्लाइट हार्म, त्यामुळे सेक्शन 95 त्याचं वर्डिंग इथं वाचूया आपण शॉर्ट मध्ये. ते नथिंग इज एन ऑफेन्स बाय रिझन दॅट इट कॉजेस और दॅट इट इज इंटेंडेड टू कॉज और दॅट इट नोज टू बी लाइकली टू कॉज एनी हार्म if that harm is so slight that no person of ordinary sense and temper would complain of such harm. म्हणजे छोटीशीच हार्म आहे, जाता जाता धक्का लागला वगैरे, म्हणजे स्लाइट हार्म आहे थोडक्यात, एक धक्का लागला आणि गेला तर त्याचा काही तुम्ही डायरेक्ट ऑफेन्स झाला त्याला भाव पनिशमेंट तसं नाही. तर त्याला आपण सेक्शन 95 खाली जनरल एक्विजिशन मध्ये त्याला दिलेलं आहे. ओके, स्लाइट हार्म असं देत आहे. पण जातो आणि खूपच जोरात असं म्हणजे धडक दिली ज्याच्यामुळे एक हातच फ्रॅक्चर वगैरे झाला तर मग त्याला पनिशमेंट आहे, मग ते ग्रीवियस हर्ट मध्ये जाणार. पण एकदम स्लाइटली जाता टच झाला आणि थोडा हात लागला तर त्याला पनिशमेंट नाही. ओके, असं सेक्शन 95 आहे. आपण आता सेक्शन 95 पर्यंत आलोय.
म्हणजे आज आपण काय काय बघितलं तर ऍक्ट डन बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, ऍक्ट डन बाय पर्सन ऑफ इंटॉक्सिकेटेड पर्सन, त्यानंतर आपण कन्सेंटचे बघितले आणि आता ऍक्ट कॉजिंग स्लाइट हार्म सेक्शन 95 बघितलाय. त्यानंतर आता सेक्शन 96 टू 106 हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा टॉपिक आहे, तो आपण उद्या डिस्कस करूया. म्हणजे आपला जनरल एक्सेप्शनचा संपूर्ण टॉपिक कव्हर होईल. आज जरा आपण इथे थांबूया आणि बाकीचा जो आपला टॉपिक आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तो आपण उद्या डिस्कस